उत्तर भारतीय राज्यांमध्ये सावन महिना म्हणून ओळखला जाणारा श्रावण हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक मानला जातो. धार्मिक महत्त्व पाळण्यासाठी ओळखला जाणारा हा महिना भगवान शिवाला समर्पित आहे आणि भगवान शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी शुभ मानला जातो. विशेष पूजाविधी आणि समारंभ महिनाभर केले जातात. या काळात साजरे होणाऱ्या उल्लेखनीय सणांमध्ये श्रावणी सोमवार व्रत, हरियाली तीज, नागपंचमी आणि रक्षाबंधन आदी सणांचा समावेश होतो. मित्रांनो, आज आपण शिव, विष्णू, ब्रह्म आणि रुद्र यांचे गुप्त वर्णन जाणून घेणार आहोत. जो कोणी मनुष्य श्रावण महिन्यात हे ऐकेल त्याचे सर्व दोष नाहीसे होतील, सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि या सगळ्या देवतांची कृपा त्याच्यावर होईल. म्हणून हा व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओमध्ये कमेंट करून ओम नमः शिवाय आणि श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. तुमच्यासाठी बंद असलेले नशीब लवकरच उघडले जाईल. हा संदेश लक्षपूर्वक मन देऊन ऐका आणि समजून घ्या. आधी सृष्टीमध्ये निर्गुण परमात्मापासून जे सगुण रूप प्रकट किंवा उत्पन्न झाले तेच शिव होय, असे वेदांताच्या विद्वानांचे म्हणणे आहे. त्यांच्यापासून पुरुष नाहीत, प्रकृती उत्पन्न झाली. त्या समयी संपूर्ण विश्वात केवळ पाणीच पाणी होते. पुरुष आणि प्रकृतीने त्या पाण्यात स्थिर राहून प्रदीर्घ काळ तप केले. ते स्थान काशी पंचकोश म्हणून विख्यात असून भगवान शिवाला ते अतिशय प्रिय आहे. तिथे त्यांनी निवास केल्यामुळे श्रीहरी नारायण नावाने ते विख्यात झाले आणि प्रकृतीला नारायणी संज्ञा प्राप्त झाली. श्रीहरीच्या नाभी कमळातून त्यांची उत्पन्न झाली. त्यांना ब्रह्मदेव म्हणतात. ब्रह्माजींना तपश्चर्या करून ज्यांचा साक्षात्कार झाला त्यांना विष्णू म्हटले आहे. ब्रह्मा आणि विष्णू यांचा वाद कोण मोठा आहे असा झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी निर्गुण शिवांनी स्वरूप प्रकट केले. त्याला महादेव म्हणतात. तर महादेवांनी मी ब्रह्माच्या मस्तकांमधून प्रकट होईल असे सांगितले. आपल्या वचनाला अनुसरून लोकहितार्थ ब्रह्मलाटातून उत्पन्न झालेले शंभू हे रुद्र नावाने प्रकट झाले. अशा प्रकारे परमात्मा शिवजी रूपहित असून सर्वांना ध्यान चिंतन करता यावे म्हणून रुद्र रूपाने साकार प्रकट झाले. ज्याप्रमाणे सुवर्ण आणि सुवर्णाचे दागिने यात तत्व काहीही भेद नाही, त्याप्रमाणे त्रिगुणांच्या पलीकडे असलेले शिवजी आणि सगुण रुद्र यांच्यात काहीही भेद नाही. हे दोघेही समान रूप आहेत, समान कर्म करणारे, समान सेवेने भक्तांना उत्तम गती देणारे आणि नाना प्रकारच्या लीला करणारे आहेत. भयंकर पराक्रम करणारे रुद्र हे सर्वार्थाने शिव उपस आहेत. ब्रह्मदेव आणि विष्णू यांना सहाय्य करण्यासाठी तसेच भक्तांचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी ते उत्पन्न झाले आहेत. ही सृष्टी जशी उत्पन्न होते तसेच उलट क्रमाने लयही पावते. पण रुद्रदेवांचे तसे नाही. सर्व प्रकृती रुद्रामध्ये विलीन होऊन लय पावते. पण रुद्र विष्णू आधीमध्ये लय न पावता केवळ शिवानंद पावतात असे शिवपुराणात सांगणे आहे. अज्ञान अनेक प्रकारचे आहे, पण ज्ञान एकच प्रकारचे आहे. या जगात ब्रह्मदेवतापासून ते गवताच्या काठीपर्यंत सर्व शिवस्वरूप आहे. हेच ते ज्ञान होय. त्यात अनेक तत्वांची कल्पना करणे चुकीचे आहे. सृष्टीच्या आरंभी, मध्ये आणि अंतिम केवळ शिवच आहे. पूर्ण विश्व शून्यमय झाल्यावर शिवजयंतीत सत्ता असते. भगवान शिव महादेव हे देवांचे देव आहेत. ते सर्वांवर अनुग्रह करणारे, विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे, निर्गुण आणि सर्वसाक्षी आहेत. ते दुसऱ्यांसाठी काळाचे प्रमाण आहेत, पण त्यांच्यासाठी काळाचे कोणतेही प्रमाण नाही. हा काळ त्यांच्या हातात आहे. ते स्वतः महाकाल आहेत आणि शिवजींना उत्पन्न करणारा, त्यांचे पालन करणारा व त्यांचा संहार करणारा कोणीही नाही. ते स्वतःच कार्य आणि करुणरूप आहेत. सर्वांचे आधी बीज आहे. विष्णू आधी देवता. त्यांच्या अज्ञात राहून त्यांनी नेमून दिलेले कार्य करतात. शिवजी एक असूनही अनेक तत्वास प्राप्त होतात.
आणि अनेक असूनही एका तत्वात येतात. वृक्ष आणि फळांमध्ये परिवर्तन होते आणि परिवर्तन होऊन पुन्हा अनेक बीजभावास प्राप्त होते. त्याचप्रमाणे शिवरूपी महेश वर एकमेव असूनही सर्व वस्तूंच्या रूपाने अनेक झालेले आहेत. अर्थात अनेक रूप असूनही ते एकरूप आहेत. हे उत्तम शिवज्ञान तत्वज्ञान सांगण्यात आलेले आहे. आणि श्रावण मासामध्ये जो कोणी भक्त भक्तिभावाने शिवांच्या कथेचे पारायण करतो, शिवकथा ऐकतो, तो खरोखर खूप भाग्यवान असतो. आणि तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली. ही कथा तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी भक्ती मार्गाला लागेल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदारी व्हाल. शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच महादेव चरणी दत्तचरणी प्रार्थना. हा संदेश, ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.